नमस्कार मित्रांनो, भारतीय सेना याच्यामध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यामध्ये अग्निवीरांच्या भरतीसाठीची जाहिरात आलेली आहे। आणि मित्रांनो, या भरतीसाठी बघा 14 एप्रिल 2026 पासून ते 1 एप्रिल 2026 पर्यंत भरती वर्ष 2027 साठी नोंदणीकरण करणं आवश्यक आहे। त्याच्यासाठीच्या ज्या काही माहिती आहे ते आपल्याला ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती दिलेल्या आहे। बघा, प्रवेशाचे प्रकार कोणकोणते आहेत? अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर आणि तांत्रिक, अग्निवीर ट्रेडमन 10वी उत्तीर्ण किंवा 8वी उत्तीर्ण यांच्यासाठी आहे। अग्निवीर महिला मिलिटरी पोलीसच्या दलामध्ये जनरल ड्युटी सूचना बघा काय देण्यात आलेले आहे। अग्निवीर उमेदवार यांच्या अर्हतेवर आधारित कोणत्याही 2 वर्ग वारीवर देण्यात आलेले अर्ज करू शकतात। बघा, 2 जे काही वर्ग दिलेले आहेत त्या कोणत्याही 2 वर्गासाठी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। वय किती म्हटलेलं आहे? 17.5 ते 22 वर्ष। बघा, तुमचं वय जे आहे ते 17.5 ते 22 वर्ष असलं पाहिजे। किमान आणि कमाल वय भरती वर्ष म्हणजे 2027 च्या 1 जानेवारी आणि 1 जुलैवर मोजण्यात येईल, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। आलं का लक्षात? शैक्षणिक अर्हता काय ज्या आहेत त्या तुम्हाला इथं दिलेल्या आहे। शारीरिक मोजणी जी आहे, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी तुमची होणार आहे। त्याच्यामध्ये पुरुषांसाठी 1.6 म्हणजे 1600 किलोमीटर धावणे, जोर 9 फूट खांदकाम आणि झिगझॅग बॅलन्स मध्ये पात्र होणे आवश्यक आहे। महिलांसाठी देखील 1600 मीटर धावणे, जोर, पुलअप्स, 7 फूट खंदकामध्ये झिगझॅग बॅलन्स पात्र होणं आवश्यक आहे। वैवाहिक स्थिती बघा, इथं फक्त अविवाहित महिला आणि पुरुष एवढेच या ठिकाणी अर्ज करू शकतात। भरती प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन अर्ज होणार आहेत। त्याच्यानंतर तुमची सीई, पीईटी आणि पीएमटी मेडिकल डॉक्युमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी होऊन तुमचं तिथं सिलेक्शन होणार आहे। प्रवेश परीक्षेचा दिनांक बघा कधी असणार आहे? 15 जून 2027 पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर सर्वसाधारण प्रवेश जे आहेत ते तुम्हाला 13 सगळ्या भाषा ज्या आहेत त्या 13 भाषांमध्ये दिले जाणार आहेत। अग्निवीरांसाठी 30 दिवसांच्या रजा ज्या आहेत त्या रजा तुम्हाला लागू असणार आहेत वर्षाला। आणि तिथे तुम्हाला वेतन भत्ता किती मिळणार आहे? प्रथम वर्ष तुम्हाला 30,000 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी 33,000, तिसरं वर्ष 36,000 आणि चौथं वर्षाला तुम्हाला तिथं 40,000 रुपये इतका भत्ता मिळणार आहे। सेवा निधी बघा, 4 वर्षानंतर अग्निवीर कॉर्पस निधीमधून एकूण सहयोग 4 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला 5.2 लाख इतका मिळणार आहे। जीवन विमा कव्हर आहे मित्रांनो तुम्हाला, त्याच्यामध्ये मृत्यू भरपाई देखील 48 लाखाचा जीवन विमा संरक्षण आहे तुम्हाला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर वैद्यकीय आणि सीएसडी सुविधा देखील तुम्हाला तिथं दिल्या जाणार आहे। अग्निवीरांचा नियुक्ती कालावधी फक्त 4 वर्षाचा असतो। बघा, अग्निवीरांचा जो नियुक्ती कालावधी आहे 4 वर्षासाठी असतो। त्याच्यानंतर कालावधीनंतर भारतीय सैन्यात त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास बांधील नाही असं देखील या ठिकाणी नोंद केलेले आहे। सैनिक म्हणून नोंदणी नियमित केंद्र 4 वर्षासाठी केली जाते, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेले आहे। तिथे जाऊन तुम्ही ती पूर्ण जी काही माहिती आहे ती देखील माहिती पाहू शकता। तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन 1 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही मित्रांनो करू शकता। बघा, अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।